श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं सेवेसाठी संत बहिणाबाई यांचा अभंग घेतलेला आहे. इथे बहिणाबाई भक्ती, वैराग्य आणि भगवंतांचे स्मरण याचे महत्त्व सांगतात. मन शरीर देवाकरता समर्पित करावे हे त्या म्हणतात. त्या पाप आणि धर्म याचा अंतर्मुख होऊन विचार करतात. इथे बहिणाबाईंनी भ्रतार हा शब्द वापरलेला आहे. हा शब्द भगवंतांना उद्देशून आहे. अभंग. भ्रतारे वैराग्य घेतलिया उरी, भ्रतारे वैराग्य घेतलिया उरी, जीव हा निर्धारी देईन मी. वत्सासाठी देह अचेतन पडे, वत्सासाठी देह अचेतन पडे, हे तव रोकडे परब्रह्म. भ्रताराचे तीर्थ न सापडे जरी, भ्रताराचे तीर्थ न सापडे जरी, अन्न खाय तरी मासा आम्हा. भ्रताराचे शेष न सापडे जरी, भरताराचे शेष न सापडे जरी, पापे माझ्या शिरी त्रैलोक्याची. चित्त हे भ्रताराविण जरी जाये, चित्त हे भ्रताराविण जरी जाये, तरी वास होई नरकी आम्हा. भ्रतार दर्शनाविण जाय दिस, भ्रतार दर्शनाविण जाय दिस, तरी तेची रास पातक्याची. बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण, बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण, ब्रह्मसनातन स्वामी माझा. अर्थ. भगवंताच्या भक्तीद्वारे जेव्हा संपूर्ण वैराग्य, लोभ, मोहाचा त्याग होतो, तेव्हा माझ्या जीवाला एक ठरलेला दृढ ध्येय प्राप्त होते. माझा भगवंत जर मला सापडत नसेल, तर मी खाल्लेलं शुद्ध अन्न देखील मांसाप्रमाणे अपवित्र मला वाटते. भगवंतांचे दर्शन मला मिळत नसेल, तर त्रैलोक्याची जेवढी बुडून पापे आहेत ते माझ्या शिरी बसतात. मन जर भगवंताशिवाय जगत असेल, तर ते पाप मला नरकवासच वाटतो. भगवंताच्या दर्शनाविना जो दिवस जातो, जणू ते माझे पापाचे वर्तनच ठरते. बहिणाबाई म्हणतात, भगवान जी मला आज्ञा देतील ती मला प्रमाण आहे, कारण माझा विश्वास माझा साक्षात परब्रह्म माझा स्वामीच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.